शिरूर तालुक्याच्या मलठण आणि परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर कालही याच वेळी शिरूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, त्यामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि आज दुसऱ्या दिवशी देखील शिरूर तालुक्याच्या मलठण आणि परिसरामध्ये गारांसह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान होणार आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण आणि परिसरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी गारांचा पाऊस पडतोय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी आता अवकाळी पाऊस सुरू आहे आणि पावसाबरोबर या ठिकाणी आपल्याला गारा पडताना पाहायला मिळत आहेत। खरं तर काल सुद्धा याच वेळी शिरूर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये गारांसह अवकाळी पाऊस झाला होता, त्याचा शेती पिकांना फटका बसला होता आणि आज सुद्धा नेमकी आता या ठिकाणी आपण पाहू शकताय अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आपण आता शिरूर तालुक्यातील मलठण आणि परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये आता हा अवकाळी पाऊस बरसतोय, पावसाबरोबर गाराही बरसत आहेत। खरं तर या भागामध्ये अनेक तरकारी पिकं आहेत, कांदा आहे, टोमॅटो आहे, त्याचबरोबर गहू काढणीला आलाय। या सर्व जी पिकं आहेत या पिकांना या अवकाळी पावसाचा आता फटका बसणार आहे। त्याचबरोबर काही फळपिकं आहेत, फळपिकांना सुद्धा या पावसाचा फटका बसू शकतो। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता या सर्व बाबींमुळे, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मलठण, शिरूर, पुणे।